नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत 10 ते 15 मिनिटात तयार होणारा शेवयांचा उपमा. त्यासाठी मी इथे रव्याच्या शेवया घेतल्या आहेत अर्धा कप. जे मेजरमेंटचे कप्स असतात त्याप्रमाणे अर्धा कप. आणि शेवया ज्या आहेत त्याला मी अशा हातावरती चुरून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी शेवया त्याच्यावरती भाजून घेतलेल्या आहेत सोनेरी रंग येईपर्यंत. जोपर्यंत आपल्या शेवया भाजून होत आहेत तोपर्यंत आपण साईडला 1.5 ते पावणे 2 कप पाणी हे गरम करायला ठेवणार आहेत, त्याच मेजरमेंटच्या कपने ज्याने आपण शेवया घेतल्या होत्या. शेवया भाजून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा जिरा आणि थोडेसे शेंगदाणे. शेंगदाणे हे मी कच्चेच घेतलेले आहेत. त्याला आता आपल्याला इथे थोडंसं तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे मिरची. इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. नंतर त्यामध्ये मी टाकलेले आहेत 4 ते 5 काजू. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हे सर्व फ्राय होत असताना फक्त काळजी घ्या की शेंगदाणे किंवा काजू जास्त आपले जळणार नाहीत. त्यासाठी आपण स्लो गॅसच ठेवलेला आहे. शेंगदाणे आणि काजू थोडेसे गोल्डन झाले की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने आणि एक मीडियम साईजचा कांदा ज्याला बारीक चॉप करून घ्यायचा आहे तो टाकायचा आहे इथे. कांद्याला परतून घ्यायचं आहे. कांदा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. कांद्याला थोडासा हलका गुलाबी कलर आला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आणि व्यवस्थित मिक्स करायचं. कांद्याला इथे आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. एकदा हे सर्व व्यवस्थित फ्राय झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1.5 ते पावणे 2 कप पाणी. गरम पाणी टाकायचं आहे इथं. पाणी उकळून द्यायचं आहे. जेव्हा पाण्याला उकळी येईल चांगली तेव्हा आपण त्याच्यामध्ये ज्या भाजून घेतलेल्या शेवया आहेत ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. शेवया टाकल्यानंतर त्याला एक अशी चांगली उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस स्लो करून हे झाकून ठेवून शिजवून द्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर फक्त गॅस स्लो करा. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.